आठवतंय आपण त्या दिवशी आईस्क्रीम खाल्लेलं तसं आज पण खायचं? लगेच कुठला आईस्क्रीम खायचं तुला? चॉकलेट चॉकलेट आवडतं ना तुला, तू जे म्हणशील. मुलांनो, उन्हाळा खूप वाढलाय. मला माहिती आहे तुम्हाला फ्रीज मधलं थंड पाणी प्यायची इच्छा होत असेल, पण अजिबात प्यायचं नाही. हो टीचर. माठातलं थंड पाणी प्यायचं, ते शरीराला थंडावा देतं. आणि हो, आईस्क्रीम खायची नाही आणि कोल्ड्रिंक्स तर अजिबातच नाही, कळलं? हो टीचर. बाबा नको नको, मला आईस्क्रीम नकोय. का नको? आत्ताच तर बोललीस तू खायचंय. नाही रे बाबा, उन्हाळा आहे ना म्हणून मला तसं वाटलं. पण आता नको आईस्क्रीम, माझा घसा बसेल. घसा बसेल? बसू दे ना मग, तुला थोडीच गायचंय. बाबा मी स्वप्नात गाऊ? गा स्वप्नात गा, पण आजीला कळू देऊ नकोस. पण आईस्क्रीम खाल्ल्यावर घसा बसल्यावर मग स्वप्नात तरी कसं खाणार मी? बर ते जाऊ दे, मी काकूला सांगते तुला जेवण वाढायला. तू हातपाय तोंड धुवून ये. मी आज माझ्या हाताने तुला भरवणार आहे. ये लवकर. हेल्वी काय म्हणाला ग सावलीबद्दल? म्हणजे ती कुठे? काही त्यांनी सांगितलं का? ती आपल्या घरी परत येणार आहे असं काही बोलला का तो? ते महत्वाचं आहे. सकाळी सकाळी त्या पोरीचा विषय मला माझ्या घरात नकोय. तिचं नाव सुद्धा काढू नकोस. आणि तो माणूस काय बोलला ते महत्वाचं नाहीये. आत्ता आपली जी मीटिंग आहे ना ती खूप महत्वाची. आपण निघूया. हा ऐक ना, ऐक ना, काय ऐक ना, तुम्ही दोघी जणी जा. काय झालं, मला एक महत्वाचं काम आलंय म्हणून मला नाही येता येणार. असं तू नाही येतेस? नाही म्हणजे कालचं काय अपडेट? तू गेला होतास त्या जागेवर? बघितलीस पुन्हा एकदा जागा? डील फायनल केलंस का? नाही, डील फायनल नाही करू शकलो. मी म्हंटल ना, एक महत्वाचं काम अचानक आलं समोर, त्यामुळे मला जाता नाही आलं. नाही नाही, कुठलं एवढं महत्वाचं काम जे मलाच ठाऊक नाहीये? हा, आजची मीटिंग खूप महत्वाची आहे ऑफिस मधली. आपले सीए वकील सगळे तिथे उपस्थित असणार आहेत आणि सगळ्या पेंडिंग केसेस वरती चर्चा करायची आपल्याला. मला तू तिथे हवायस. बस चल. ऐक ना, तुम्ही दोघी जणी जा ना. तसंही मला केस आणि कागदपत्रांमधलं काहीच कळत आहे. आणि महत्वाचं म्हणजे ना, माझं डोकं थाळ्यावर नाही आहे. मॅडम, सितारवादनाच्या फक्त 2च जागा रिकाम्या आहेत. बाकी सॉरी, बाकीची बॅच फुल आहे. चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केलीत का शमाताई? तबला वादनासाठी मुलींची संख्या खूप कमी आहे. मला असं वाटतं की सॉरी, इट्स ओके. मला असं वाटतंय की आपण ती जागा मुलींसाठी राखून ठेवूयात. काय म्हणताय? हो ना, मुलींनी देखील तबला वादन शिकायला हवं. करेक्ट. अहो, मगापासून फोन वाजतोय, उचला की फोन. बघा तरी कोणाचा आहे. नाही हो मॅडम, नवऱ्याचाच फोन आहे. नवऱ्याचा फोन आहे? मग तुम्ही बोलायला हवं ना. भांडण वगैरे झालंय की काय? नाही मॅडम, नाही बोलायचं मला त्यांच्याशी. आपण आपलं काम संपवूयात. क्षमाताई, काहीतरी पिनसले तुमच्या चेहऱ्यावरून दिसतंय. काय झालंय सांगा की. म्हणजे जर तुमची हरकत नसेल तर तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता. मी नाही राहत त्यांच्यासोबत. मी घर सोडून आले. काय? अहो पण का? काय झालं अचानक? ते खूप चांगले होते, पण फक्त जगासाठी. घरात जेव्हा जेव्हा वाद व्हायचे तेव्हा फक्त आईचीच बाजू घ्यायची. त्यांना एका शब्दाने सुद्धा बोलायचे नाही आणि माझीच समजूत काढायचे. हो क्षमाताई, कदाचित असं असू शकतं ना, त्याआधी तुम्हाला समजवून मग त्यांच्या आईंना एकट्याच समजवत असतील. हो की नाही? असेलही. आमच्यात भांडण झालं की नेहमी आईचीच पाठराखण करायचे आणि मी नेहमी एकटे पडायचे. कारण ती त्यांची आई आहे, त्यांचे संस्कार आहे, त्यांचं प्रेम आहे. आणि असं असू शकतं की तुमच्या समोर त्यांना आईंना बोलणं योग्य वाटत नसेल. याला काय अर्थ आहे मॅडम? आईची चूक असताना आईचीच बाजू घेणार हा कुठला नाही. क्षमाताई, मला सगळ्या गोष्टी कळता येतो, पण ह्या कारणावरून घर सोडून येणं. बरं ते सगळं जाऊ द्या, तुमचा एक मुलगा आहे.
त्याच्या मनावर काय परिणाम होईल ह्याचा विचार करायचा ना. हे त्यांना कळायला नको का मॅडम? नेहमीच असंच झालंय. मी किती सहन करणार? आणि त्या दिवशी तर त्यांनी हद्दच केली. अशी काळजी करणार तो वसंत त्या दिवशी माझ्यावर इतका चिडला की त्याने माझ्यावर हात उगारला, मला मारलं त्याने. तुम्हीच सांगा कसं राहायचं मी तिथे? म्हणून मी सरळ सोडून आले. माझा मुलगा आणि मी आता वेगळे राहतो. या हिच्यासारख्या एका बाईनी माझं बालपण उद्ध्वस्त केलं. या बायकांची मनं ना त्यांच्या रंगासारखी असतात. बस झालं आता. शांत हो. किती वेळ गप्प करणार आहात मला? कधीतरी योग्य बाजूने उभे राहा सारंग सर. तुम्ही तुमच्या आईच्या बाजूने नाही, तुम्ही असत्याच्या आणि चुकीच्या बाजूने उभे आहात. कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे सावली तुला. कुठे थांबायचंय तुम्हाला कळायला हवं होतं सारंग सर. क्षमाताई, तुम्ही शांत व्हा आधी, शांत व्हा. त्याने हात उचलला तुमच्यावर. मग तुम्ही जे केलं ना ते बरोबर केलं. सन्मान जिथे संपतो तिथे नातं संपवून बाहेर पडणंच योग्य असतं. आणि तुम्ही योग्य केलं. शांत व्हा.